शुभारंभ न्यूज. प्रत्येक क्षण नव्या घडामोडींचा, नव्या शुभारंभाचा. शुभारंभ न्यूज. रावळगाव महाविद्यालयाची व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह नैसर्गिक शेती प्रकल्पास भेट संपन्न. वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीनं आयोजित भेटीत 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी घेतला नैसर्गिक अनुभव. श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक येथील संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुरेश दादाजी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीनं मौजे अजंग येथील व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह नैसर्गिक शेती प्रकल्पास भेट देऊन 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नैसर्गिक शेतीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. यावेळी व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह नैसर्गिक शेती प्रकल्प येथील पर्यटक मार्गदर्शक दर्शन संजय जाधव यांनी सामान्यपणे माती व पाणी परीक्षण कशा प्रकारे करावे हे सांगून व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह नैसर्गिक शेती प्रकल्पांतर्गत नैसर्गिक व आरोग्यदायक पद्धतीने घेण्यात येणाऱ्या विविध पिकांची माहिती दिली. यावेळी व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर व ॲग्रो लिमिटेड संस्थेचे चेअरमन शिवाजीराव डोळे, मॅनेजर राकेश सूर्यवंशी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. या नैसर्गिक शेती प्रकल्प क्षेत्र भेटीसाठी वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुख प्राध्यापक कावेरी जाधव, प्राध्यापक अभिषेक महाले, प्राध्यापक कल्पेश खैरनार, श्री अमोल शिंदे, श्री सचिन भदाणे यांनी विशेष प्रयत्न केले. क्षेत्र भेटीसाठीत महाविद्यालयातील 50 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. बघत रहा शुभारंभ न्यूज.